माझे मित्र आणि मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहे चॉकलेटचा केक, चॉकलेटी केक. तर चला सुरुवात करू. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी दूध, केक बनवायला केकचा साचा, 3 हॅपी हॅपी बिस्किटचे पॅकेट, 1 इनो, थोडी चेरी, डार्क कंपाऊंड, तुम्ही डेअरी मिल्क पण यूज करू शकता, साखर पावडर, साखरेची पावडर आणि काळे मनुके, आणि हे तूप ही आहे. तर चला सुरुवात करू. तर आता आपल्याला हे तूप या भांड्यात लावून घ्यायचं आहे. चला मी हे लावून घेतो. चांगल्यापैकी हे तूप लावून घ्यायचं आहे, जेणे की आपला केक लवकर निघेल साच्यातून. तर मी काही या प्रकारे या साच्याला तूप लावून घेतलंय. तर आता आपण हॅपी हॅपी बिस्किटची अशी एक पावडर बनवून घेऊ. तर चला सुरुवात करू. मी आता हे बिस्किट एका भांड्यात वेगळे करतो आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतो. तर आता मी हे बिस्किट या भांड्यात काढून घेतो. तर काही मी या प्रकारे या भांड्यात बिस्किट काढून घेतले. तर चला आता याची आपण बिस्किटची पावडर बनवून घेऊ मिक्सरमध्ये. तर आता मी याची पावडर बनवून घेतो. तर काही आता मी या सगळ्या बिस्किटला अशी पावडर बनवून घेतलेली आहे. तर चला पुढच्या स्टेपवर जाऊ. तर आता आपण हे बॅटर बनवून घेऊ. यात आता आपल्याला थोडं थोडं दूध टाकत जायचंय, जोपर्यंत एक पक्का बॅटर होत नाही. तर आता काही या प्रकारे मी बॅटर बनवून घेतो. अजून दूध टाकायला लागेल थोडं. आता हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं एक बरोबर एक कन्सिस्टन्सी एवढं बॅटर. तर आता मी काही या प्रकारे याला हलवून घेतलं आहे. हे असं या थिकनेसचं बॅटर झालं. हे तुम्हाला असं बनवून घ्यायचं. तर काही या प्रकारची कन्सिस्टन्सी मी बनवून घेतलेली आहे. तर चला आता यात आपण थोडंसं तूप ॲड करावं टेक्स्चरसाठी. ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं असेल तर करावं. मी यात थोडंसं तूप ॲड केलं आहे, एक अर्धा चमचा. तर आता मी याला हलवून घेतो. काही या प्रकारे आता मी हे टेक्स्चर आणायला हलवून घेतले. आता यात आपण जी ही पावडर केली ती साखरेची, ती आता टाकून घेऊ. मी आज साखरची थोडी पावडर पण टाकून घेतली. आणि आता आपण यात इनो टाकून घेऊ. तर आता आपण हे काळे मनुके टाकून घेऊयात. तर काही या प्रकारे मी यात काळे मनुकेही टाकून घेतलेले. तर आता आपण इनोही टाकून घेऊ. तर आता यात आपण इनोही टाकून घेऊ. तर आता यात मी इनोही टाकून घेतलंय. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ. तर आता आपण हे बॅटर या ज्याला मी तूप लावून रेडी केलं त्या साच्याला त्यात टाकून घेऊ. तर यात आपण हे बॅटर टाकून घेतलेले. याला चांगल्यापैकी यात टाकून घेऊ. तर काही आता या प्रकारे मी याला गरम करायला ठेवले. गरम करायला तुम्हाला एक स्टँड ठेवायचे, त्याच्यावर हे ठेवायचे. मीठ वगैरे टाकायची काही गरज नाही, करू नको तो मी व्हिडिओ. तर आता आपला केक या प्रकारे रेडी झाला आहे. तर आता आपण याच्यावर डार्क कंपाऊंड मेल्ट करून टाकू. तर आता आपण याला डार्क चॉकलेट ही लावून घेऊ, जे डार्क कंपाऊंड आपण मेल्ट करून घेणार होतो. तर आपण हे मेल्ट करून घेतलेलं आहे. आता हे याला मी पूर्ण लावून घेतो, मग तुम्हाला दाखवतो. तर आता आपला केक रेडी झालेला आहे. काही या प्रकारे हा आपला केक रेडी झालेला आहे. तर हा एकदम इझी टेक्निक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळू आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.